शेतकऱ्यासाठी एक अंदाज द्या सतर्क म्हणून. बरोबर, सांगा ना सर. तर काय करा, आधी गारपिटीबद्दल सांगतो, नंतर पावसाचं सांगतो. बरोबर. आधी गारपीट सांगतो कशी कशी होणार आहे. अच्छा. 27-28-29 दरम्यान सातपुडा पर्वताच्या रांग आहेत ना, हो हो, अकोट त्यामध्ये एरिया. होणार आहे. हो, तर मग कशी होणार सांगते. काय भाग राहील, इकडे राहील एरुंडोल जळगावकर, हां हां. एरुंडोल खंडवा मध्य प्रदेशमध्ये खंडवा, तसेच मलकापूर जळगाव जामनेर मध्ये घाटाच्या खाली बुलढाण्याच्या, तसं ते पट्टा अकोल्याकडे येईल, पुन्हा तसेच परतवाड्याकडे जाईल, परतवाड्याहून पुन्हा अकोट, अकोला, अमरावतीकडे पुन्हा आणखीन वाढत जाणार गारपीट. मग तिथून अचलपूर, चांदूर बाजार तिकडं वाढत वाढत जाईल. तसंच वर्धा, नागपूर, भंडारा मग जास्तच राहील आणि चंद्रपूर पर्यंत जाईल ती गारपीट. आणि त्याच्यानंतर पाऊस काय होईल मग, त्याच्यानंतर पाऊस काय होईल, बुलढाणा जिल्हा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पाऊस पडेल. पण ते जे पट्टा आहे ना घाटात, सातपुडा पर्वताच्या रांगाचा, त्या एरियामध्ये गारपीट जास्त होईल समजा. गारपीट होईल. आणि आपलं वाशिम बेल्ट वगैरे 24 तारखेच्या आत काय करा, हरभरे काढून घ्या, हरभरे, गहू, काढून घ्या. वाशिमला होईल गारपीट. वाशिमच्या पाऊस येईल, कारंजा भागाकडे होईल गारपीट, कारंजाकडे तिकडं. अच्छा. वाशिमकडे नाही पाऊस, वाशिम राहील, रिसोडकडे पण येईल, तुमच्या ते शिरपूरला सुद्धा येईल, शिरपूरच्या येईल. अच्छा अच्छा. तसं मेकरकडे जाईल पाऊस. आणि ते पाऊस आमच्या बीड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात पण येणार आहे. पण आमच्याकडे गारपीट नाही होणार, फक्त गारपीट सातपुडा पर्वताच्या रांगात होणार. पाऊस साधारण होईल का चांगला होईल? पेंडोल होईल, मागे जसं पडला तसं. 27, 28, 29 3 दिवस. 26 तारखेपर्यंत म्हणा शेतकऱ्याला काढून घ्या, जितकं येईल तितकं. बरं बरं बरं. वीट भट्टीवाले असले तर त्यांना म्हणा 26 तारखेच्या झाकून ठेवा. अच्छा. हो, बर, ठीक आहे, चालेल. देतो सर मेसेज. पुन्हा आणखीन काय करू आपण, परत 24 तारखेला पुन्हा डिटेल सांगू, पुन्हा कुठं कुठं पुन्हा सतर्क म्हणून ठेवतो एकदा. चालेल चालेल, टाटा तुम्ही. हो, पण 26 फेब्रुवारी तरी म्हणा की काढून घ्याच म्हणा. ठीक आहे ठीक आहे. आणि उर्वरित महाराष्ट्र सांगतो ना, इकडं उत्तर महाराष्ट्रात कोरडं राहील, तिकडं हवामान ढगाळ राहील. पश्चिम महाराष्ट्रात देखील अंशतः ढगाळ. अच्छा. मराठवाड्यात फक्त परभणी हे जालना, संभाजीनगर पर्यंत पावसाचं वातावरण राहील. सर्व दूरचं नाही इकडं, पण जास्त पाऊस तुमच्या पूर्व विदर्भात आणि पश्चिम मध्ये. समजा विदर्भात पूर्ण जवळपास पाऊस होईल. हा, विदर्भात. त्याच्यामुळे ते नेचर सुद्धा हिरो, त्याच्यामुळे ते टाकला. 2-3 दिवसापासून टाकून ठेवला होता. ती सतर्क राहते शेतकरी. बरोबर. ठीक आहे सर, देतो मी शेतकऱ्यांना. चालेल.